नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका फार महत्त्वाच्या सरकारी निर्णयाबद्दल, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांवर थेट होणार आहे. तुमचं घर सरकारी जमिनीवर आहे का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. चला, पाहूया आपण आज काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी, शासनाचा हा निर्णय नेमका आहे तरी काय? मग याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे? त्यानंतर अर्थातच याच्या अटी आणि नियम काय आहेत? अर्ज कसा करायचा हेही पाहू आणि शेवटी या सगळ्याचा एक छोटासा आढावा घेऊ. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. शासनाचा दिलासादायक निर्णय. हा निर्णय म्हणजे एक मोठा दिलासा आहे, खास करून त्या लाखो कुटुंबांसाठी जी अनेक वर्षांपासून एका अनिश्चिततेत जगत होती. आता त्यांना हक्काच्या घराच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकता येणार आहे. अच्छा, तर हे निवासी अतिक्रमण नियमितीकरण म्हणजे नक्की काय? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जे लोक एका विशिष्ट तारखेच्या आधीपासून सरकारी जमिनीवर स्वतः राहण्यासाठी घर बांधून आहेत, त्यांना त्या घराचा कायदेशीर मालकी हक्क देण्याचं हे सरकारचं धोरण आहे. आणि ती सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे 1 जानेवारी 2011. हो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागानं हे स्पष्ट केलंय की ह्या तारखेच्या आधीची जी काही निवासी अतिक्रमणं आहेत ती आता नियमित केली जाणार आहेत. खरंच हा एक खूप मोठा महत्त्वाचा निर्णय आहे. बरं, निर्णय तर झाला, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की याचा लाभ नक्की मिळणार कोणाला? चला, याची पात्रता नेमकी काय आहे ते समजून घेऊया. इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. हा फायदा फक्त आणि फक्त राहत्या घरांसाठी आहे. म्हणजे जर तुम्ही स्वतः तिथे राहत असाल तरच तुम्ही पात्र आहात. पण जर तिथे दुकान असेल, गोदाम असेल किंवा कुठलाही व्यावसायिक वापर होत असेल तर मग मात्र हे अतिक्रमण नियमित होणार नाही. ओके, आता आपण पात्रतेबद्दल बोललो. आता वळूया काही महत्त्वाच्या अटी आणि नियमांकडे. अर्ज करण्याआधी या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. यात मुख्यत्वे 3 महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली, एका कुटुंबाला याचा लाभ एकदाच घेता येईल. दुसरी अट म्हणजे जी जमीन तुम्हाला मिळेल ती तुम्ही पुढची 5 वर्ष विकू शकणार नाही, कारण ती भोगवटादार वर्ग 2 प्रकारात मोडते. सोप्या भाषेत सांगायचं तर तिच्यावर काही सरकारी बंधनं असतील. आणि तिसरी अट जागेच्या क्षेत्रफळाशी संबंधित आहे, आणि तो महत्त्वाचा आकडा आहे 500 चौरस फूट. हो, अगदी बरोबर ऐकलत. जर तुमचं अतिक्रमण 500 चौरस फुटांच्या आत असेल तर ते पूर्णपणे मोफत नियमित केलं जाईल. यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही. हा या योजनेचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. आता इथे जरा लक्ष द्या. जर तुमचं अतिक्रमण 500 चौरस फुटांपेक्षा जास्त पण 1500 चौरस फुटापर्यंत असेल तर तुम्हाला त्यासाठी काही शुल्क म्हणजे फी भरावी लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 1500 चौरस फुटांच्या वरचं अतिक्रमण ते काही नियमित होणार नाही. आता काही अशी ठिकाणं आहेत जिथे अतिक्रमण अजिबातच नियमित होणार नाही. कुठली आहेत ती ठिकाणं? तर नदी नाले, जंगलाची जमीन, सार्वजनिक रस्ते किंवा शाळा आणि हॉस्पिटलसाठी आरक्षित जागा. एवढंच नाही तर धोकादायक ठिकाणी असलेली अतिक्रमणंही नियमित होणार नाहीत. उलट अशा ठिकाणी कारवाई केली जाईल. ठीक आहे, आता नियम आणि अटी समजल्या. आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. अर्ज कसा करायचा? काय कागदपत्र लागतील? बघा, तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही 1 जानेवारी 2011च्या आधीपासून तिथे राहत आहात. त्यासाठी पुरावा म्हणून काय चालेल? तर मतदार यादीतलं नाव, तुमचं लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्सची पावती किंवा दुसरं कुठलंही सरकारी कागदपत्र. इतकंच काय, सॅटेलाईट इमेजसुद्धा पुरावा म्हणून वापरता येऊ शकते. आणि हा अर्ज द्यायचा कुठे? तर तुमच्या जवळच्या महानगरपालिका, नगर परिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालयात तुम्ही तो जमा करू शकता. आणि हो, एक तारीख डोक्यात पक्की ठेवा. अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2026. या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्याचा सारांश काय आणि या निर्णयाचा एकूण परिणाम काय होईल ते पाहूया. या निर्णयाचा जो गाभा आहे तो या वाक्यात आहे: ज्यांना अनेक वर्षांपासून घराचा कायदेशीर हक्क नव्हता त्यांना आता अधिकृतपणे मालकी मिळण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे लाखो कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचं छत आणि मनात एक प्रकारची सुरक्षितता येईल. जाता जाता एक विचार नक्की करा, या एका निर्णयामुळे आपल्या समाजात आणखी कोणते सकारात्मक बदल घडून येऊ शकतील?
अशाच प्रकारची महत्त्वाची आणि सोप्या भाषेतली माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहावी यासाठी आमच्या महसूल शाळा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती इतरांपर्यंतही नक्की पोचवा. वेळ काढून हे सगळं ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.